मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रचंड चोऱ्या होताना दिसत आहेत. विशेष करून पॉवर कीच्या चोऱ्या. पॉवर की चोरायची, इम्युनिटी घ्यायची, सेफ व्हायचं आणि कॅप्टन पदाची उमेदवारी सुद्धा मिळवायची. असाच काहीसा प्रकार सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सुरू आहे. 2 दिवसापूर्वी विशाल कोटियाने ससा म्हणजे संस्कृती साळुंकेची चावी चोरली आणि स्वतः नॉमिनेशन पासून सेफ झाला. त्याला इम्युनिटी मिळाली आणि कॅप्टन पदाची दावेदारी सुद्धा त्याला मिळाली. त्यानंतर काल रेवाने प्राजक्ताकडे चावी दिली आणि प्राजक्ताने ती विशालकडे दिली आणि विशालने स्वतःजवळ ठेवली. आता ही चावी प्राजक्ताला मिळालीच नाही. ही चावी थेट रुचिता घेऊन फरार झाली आणि तिने कॅप्टन पदाची उमेदवारी मिळाली. आता हे जे दोन्ही कंटेस्टंट आहेत, म्हणजे विशाल असेल किंवा मग रुचिता असेल, या दोघांनाही कॅप्टन पदाची उमेदवारी मिळाली. पॉवर की या दोघांकडे आली, त्यामुळे साहजिकच बिग बॉसने त्यांना कॅप्टन पदाची उमेदवारी दिली. खरं तर ही जी पॉवर की आहे ही त्यांची नाहीये. वाईल्ड कार्ड आलेले सदस्य रेवा आणि संस्कृतीची चावी आहे. आता जेव्हा विशाल, त्यानंतर रुचिता आणि त्यानंतर संकेत पाठक हे तिघेही कॅप्टन पदाची उमेदवारी निश्चित करतात, त्यावेळी बिग बॉस एक मोठा ट्विस्ट आणणार आहेत. हा जो ट्विस्ट आहे हा मी स्पॉइल करणार नाही, हा आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. या कॅप्टन्सी टास्कमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. म्हणजे हा ट्विस्ट पाहून सगळेच शॉक होणार आहेत. त्यामुळे तो मी स्प्रेड करत नाही, तो आपण नंतर बघूया. महत्वाचा मुद्दा हा आहे की जेव्हा हे लोक कॅप्टन पदाच्या उमेदवारीवर आपला दावा ठोकतात, मी कॅप्टन कसा होऊ शकतो हे जेव्हा सांगत असतात, तेव्हा विशालला बिग बॉसच्या घरातील सगळे सदस्य हे खडे बोल सुनावतात की तू चावी चोरलीस, तुला कॅप्टन पदाची उमेदवारी मिळू नये, तू कॅप्टन होऊ नये, अशी सगळ्याच घराची इच्छा असते. त्यावरती विशाल प्रचंड भडकतो आणि तो सांगतोय की तुमच्या सगळ्यांची फाटते, मी कॅप्टन होऊ नये म्हणून तुम्ही हा सगळा खटाटोप तुमचा सुरू आहे. तुमच्या सगळ्यांचीच मला बघून, माझी कॅप्टन्सी बघून फाटणार आहे. यावरती प्रत्येक जण आपापलं ओपिनियन देताना दिसतंय. परंतु याच्यामध्ये आहे ना, पहिल्यांदाच सागर भाऊ कारंडे हा बोलताना दिसलाय आणि महत्वाच्या मुद्द्यावरती बोललाय. तुम्ही प्रोमो बघितला असेल की ज्याच्यामध्ये सागर कारंडे हा प्रत्यक्षपणे विशाल कोटियान याला खडे बोल सुनावताना दिसतोय. त्यासाठी पहिल्यांदा मी सागरसाठी टाळ्या वाजवतो, कारण तो पहिल्यांदा विशालच्या विरुद्ध बोललाय. विशालच्या विरुद्ध असं नाही, त्याने पहिल्यांदा योग्य ठिकाणी स्टँड घेतलाय. विशालला तो असं सांगताना दिसतोय की तुझी का फाटली. खरं तर कॅप्टन पदाची उमेदवारी या त्या 2 पोरींना मिळायला पाहिजे, जे वाईल्ड कार्ड म्हणून आलेत. त्यांच्या चाव्या तुम्ही चोरल्यात आणि तुम्ही कॅप्टन पदाची उमेदवारी घेतली. खरं तर तुझी त्याच्यामुळेच फाटली. तू खरा कॅप्टन पदाचा उमेदवार नाहीयेस, तुझी फाटली म्हणून ती चावी घेतलीस. मित्रांनो, मी सागरचं मनापासून कौतुक करतोय, केलं मी कौतुक, कारण सागरने पहिल्यांदाच अशा प्रकारचा योग्य ठिकाणी स्टँड घेतला. पण मित्रांनो, मी जेव्हा या प्रोमो खाली काही कमेंट्स वाचल्या, तर त्या नेटकरांच्या मते सागरने उगाचच विशालवर भाष्य केलं नाही, तर ते भाष्य कोणासाठी केलं, ते म्हणजे प्राजक्तासाठी केलं. त्या प्राजक्ताला विशालने चावी दिली नाही याचा राग मनात ठेवून सागर हा बोललेला आहे. म्हणजे सागरला त्याच्याशी काही घेणं देणं नव्हतं, पण प्राजक्ताला चावी दिली नाही विशालने, म्हणून या सगळ्याचा राग सागर हा विशालवरती काढतोय. आता याचा खरंच नेमका अर्थ काय हे मला माहिती नाही. खरंच सागर त्या प्राजक्तामुळे विशालशी भांडला की अजून दुसरं काय कारण, हे आपल्याला आजच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. पण मित्रांनो, विचार करा की लोक काय विचार करतायत, म्हणजे कुठला अर्थ कुठे जोडून हे काय सगळं सुरू आहे याचा अंदाज प्रेक्षक बांधताना दिसतात. आता आजच्या एपिसोडमध्ये नक्कीच कळेल की सागर खरंच प्राजक्ताच्या बाजूने त्याच्याशी भांडत होता की मनापासून असं त्याला वाटत होतं की विशालने ही पॉवर की चोरली आणि तो कॅप्टन पदाचा उमेदवार व्हायला नको. आणि मित्रांनो, जो काही बिग बॉसने आजच्या टास्क मध्ये जो काही ट्विस्ट झालाय ना, तो ट्विस्ट सगळ्यांनाच आवडेल असा हा ट्विस्ट आहे. तर पहिल्यांदाच सागर कारंडे याने भाष्य केलंय आणि महत्वाच्या मुद्द्यावरती आपलं रोखठोक मत मांडलंय. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.